गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी 1 सुटला आणि सेमी 1 चा रणसंग्राम आहे. कोण बघा कशी लढत. एक गाडी बाद झाली. 3 गाड्यात लढत चालू आहे. अटी तटीची लढत चालवली. इकडे आड्याल फलटणकर आणि पड्याल बोबडेवाडीकर दोघात लढत चालू आहे. आड्याल फलटणकर आणि पड्याल बोबडेवाडीकर. एकला सिद्धनाथ प्रसन्न खजाबदाजी शिंदे सैदापूर. दोला मधुमाला सांस्कृतिक भवन साथेवाडी. 3ला ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रितेश भैया जुगदर कलडोन. 4ला कुमारी राजमुद्रा काटकर दिवडी. 5ला आदिराज सागर मधने लेंगरे आणि 6ला वरुण पाटळे महिन्या सेमी 2 सुटतोय. सोडा 2 सोडा. झेंडेवाले 2 सोडा. 4 5 6 आणि 7 तयार राहायचं. गाड्या सुटल्या सेमी 2 सुटला आणि 2 मध्ये लढत चालू आहे. पुढे जाऊ नका. करण गाडी पळते. गाडीवर लक्ष. हा या गाड्या सोडून येणार. या बाहेरनं माग सेमी 3 वळा आहे. गाड्या सोडून येणार बाहेरनं. या माग सेमी 3 वळा आहे. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. सेमी फायनल या मैदानातला 3 सुटला. सेमी 3 बघतोय. गाड्यावरती लक्ष द्या. सुंदर असं मैदान आणि या मैदानातला सेमी 3 अतिशय सुंदर. सातारा एक्सप्रेस हरिण येऊ द्या. 4 5 6 7 येऊ द्या. 4 5 6 आणि 7 येऊ द्या. या ठिकाणी शिखरा बैलाचे जुने मालक पप्पू सेठ गुंजले लेंगरे यांच्याकडून या ठिकाणी करण ड्रायव्हरने सुंदर गाडी पळवली. त्या समोर उभे ते प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. सेमीफायनल या मैदानातला गाड्यावर लक्ष द्या. सेमीफायनल या मैदानातला 4 पळतोय आणि 4 मध्ये लढत चालू आहे. सुंदर अशा गाड्या पळतात. कोण होतोय फायनल साठी पात्र. बघा लढत कशी आहे. लढत सुंदर अशी लढत आणि लढत झाली. पंच या ठिकाणी निकाल बघायला 3 गाड्यात लढत झाली. या ठिकाणी सेमीफायनल 4 मध्ये. वळवा माग 5 वळवा. सेमी 6 सुटला. 6 सुटला आणि 6 मध्ये 5 सुटला आणि 5 मध्ये लढत पुढे गेला तुम्ही. 1ला आंगरेवाडी. 2ला खर्डी. 3ला सोनगाव. 4ला कनेरखेड. 5ला खर्डेपूर आणि 6ला घरडीकी. लढत चालू झाली 2 गाड्यामध्ये. आड्याल कनेरखेड आणि पड्याल घरडीकी. अतिशय सुंदर आणि इजूच वळवा. झेंडेवाले माग 6 वळवा. झेंडेवाले माग 6 वळवा. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. सेमीफायनल या मैदानातला 6 सुटला. प्रेक्षक माग सरकार. प्रेक्षक माग सरकार. प्रेक्षक पड्याला कोपरा बाळूशेठ. आड्याला अजिबात येऊन देऊ नका. पळू द्या बैलाला. पळू द्या. सुंदर लढत. सुंदर अशी लढत आणि लढत झाली. आड्याला होता सोन्या आणि राजा. पड्याला होता महबूब आणि बकासूर. दोघात लढत झाली. बघा कोण लागलं. कोण फायनल